श्री गुगळादेवी मंदिर परिसरामध्ये एक 10 वर्षापासून श्रीकृष्ण गोसंवर्धन पालन संस्था आम्ही सर्व मित्रपरिवारांनी चालू केलेली होती। त्यामध्ये 50 एक गाईचं संगोपन उत्तमरित्या चालू होतं। एक काल अशी यामध्ये घटना अशी झाली, एक 7 गाई आणि एक गोरं हे अज्ञात चोरट्यांनी रात्री 27 तारखेचा विषय आहे, म्हणजे शनिवार रात्रीला एक चोरून नेण्यात आले असं लक्षात आलेलं आमच्या सगळ्या मंडळीच्या। त्याची पद्धतशीर चोरी अशा प्रकारे झाली की एकही प्रकार जो म्हणतो आपण त्या पद्धतीने चोरी झालेली आहे। साईडला जी कंपाऊंडिंग केलेली होती आमची ती कट करून ही चोरट्यांनी या गाईची म्हणजे चोरी केलेली आहे लक्षात येत आहे। आणि हा जो प्रकार झालेला आहे हा बहुतेक तर एक तर कत्तलखान्यामध्ये जाणारा विषय असेल किंवा काही विक्रीचा विषय असेल। आणि ही संस्था पूर्णतः सार्वजनिक संस्थेप्रमाणे पद्धतीने चालते, जी रजिस्टर्ड संस्था आहे। त्यामध्ये ह्या ज्या गाईचं संगोपन आणि नैसर्गिक वाढ ही सगळी जे गायशी गोसंवर्धन संस्था करते त्या पद्धतीनं नियमात सगळा आमचा प्रकार चालू आहे। त्यामुळे जर ह्या गाई ज्या हरवलेल्या गाई कोणाच्या लक्षात जर येत असेल, 7 गाई आहे त्यामध्ये आणि गोरा आहे, त्यामध्ये ही संख्या सगळी एक सामूहिक एकाच वेळेस ही चोरी झालेली आहे। त्यामुळे जर आजूबाजूच्या परिसरामध्ये मंडळींना ही जर कुठे नवीन जर काय गाय किंवा काही विक्रीसाठी किंवा काही कत्लीसाठी आलेले असेल ते मंडळींनी थोडंसं लक्ष देऊन आम्ही जे मंडळी आहे यामध्ये गोसंवर्धन संस्थेचे कोणत्याही सदस्याला जर तुम्ही यामध्ये संपर्क केला तर आम्हाला यासाठी तुमचा सहयोग फार कामी येईल। त्यामुळे सगळ्यांना आवाहन करतो मी आजूबाजूच्या मंडळींना की या बॅच लावलेल्या ज्या गाई आमच्या या कोणाच्या जर लक्षात आल्या तर त्या थोडंसं त्यामध्ये सगळ्यांनी सहकार्य करावे ही आमच्या सगळ्या मंडळीकडून मी विनंती करत आहे तुम्हाला।